आपल्या सर्वांचे आवडते लोकप्रिय खासदार सन्माननीय संजय भाऊ देशमुख या विधानसभा मतदारसंघामध्ये ज्यांच्यावर जबाबदारी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने दिलेली आहे ते सन्माननीय आमदार मेघा रेड्डी जी, आपल्या जहिराबादचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार माझे मित्र श्रीनिवासजी रेड्डी, सन्माननीय विजय कुमार बंगसाहेब, सन्माननीय रविभाऊ अरगडे, डॉक्टर अभय पाटिल जी, के.टी. जाधव सर, पूनम पटेल जी, दीपक किरके जी, जामसुदकर साहेब, दीपक काका गावंडे, श्याम पाटिल जी, संजीव पहलवान जी, तुळशीराम जी काका, गणेश जी रोकडे, राजेंद्र सिंह चौहान, अजिंक्य मात्रे, केतन रत्नपारकी, स्वप्नील जी दुधे आणि सर्व मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले माझे सर्व बांधव भगिनी आणि माझ्या सर्व तरुण मित्रांनो, सर्वात पहिले मी संजय भाऊ देशमुख साहेबांना आपण दिग्रजचा प्रतिनिधी लोकसभेमध्ये आपण पाठवला त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो, सर्वांचे आभार व्यक्त करतो. हे आपला एक प्रतिनिधी खासदार आपल्या तालुक्यामधला, आपल्या शहरामधला आपला मित्र, आपल्या जवळचा, त्या खासदार म्हणून आपण संजय भाऊंना पाठवलं आणि संजय भाऊंनी पहिले प्रथमच त्या ठिकाणी लोकसभेमध्ये आपले मत मांडत असताना स्पष्टपणे सांगितलं की यवतमाळ जिल्ह्यामधला जो भ्रष्टाचार आहे, यवतमाळ जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने लॉ अँड ऑर्डर पूर्णपणे नष्ट झालेली आहे, त्यांनी अत्यंत महत्त्वाचे विषय मांडले. जे जुनी पेन्शनच्या संदर्भामध्ये त्यांनी विषय मांडला, म्हणून आज दिल्ली स्तरावर आपला आवाज त्या ठिकाणी दिग्रजचा आवाज पोहोचलेला आहे, याचा अभिमान आपल्या सर्वांना असल्याशिवाय राहणार. आणि एक मजबूत असं नेतृत्व, आपल्याला मजबूत असं नेतृत्व, आपल्या विकासाच्या दृष्टिकोनातून विचार करणार नेतृत्व आपल्याला संपूर्ण जिल्ह्यालाही मिळालेलं आहे आणि यवतमाळ वाशिम मतदारसंघासाठी सुद्धा मिळालेलं आहे. त्यांच्या फार मोठी जबाबदारी आहे. एकच विधानसभा क्षेत्र नाही आहे दिग्रज, त्यामध्ये 6 असे विधानसभा क्षेत्र आहेत आणि 6ही ठिकाणी सातत्याने ते प्रचाराला जात आहेत आणि सगळ्या ठिकाणी त्यांनी ज्या पद्धतीने प्रचार केलेला आहे, मला खात्री आहे की संजय भाऊ तुम्ही 6च्या 6 तुमचे आमदार निवडून आल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारची परिस्थिती आपण निर्माण केली. आज आपल्या संपूर्ण शहरामध्ये, आपल्या संपूर्ण मतदारसंघामध्ये आपल्याला भविष्याच्या दृष्टिकोनातून विचार करायचा. हे दिग्रज शहर, संपूर्ण विधानसभा मतदारसंघ एक आपलं घडवण्याचं काम आमच्यावर आपण सोपत आहात. आपला आशीर्वाद आम्ही मागतो आहोत की आज एक इंजन संजय भाऊच्या रूपाने दिल्लीला पोहोचलेला आहे आणि दुसरं इंजन त्या ठिकाणी विधानसभेच्या मध्ये आपण पोहोचवा आणि डबल इंजनचे सरकार या ठिकाणी तयार करायचं राहणार नाही ही खात्री आपल्याला दे. विकासात्मक कुठलंही काम असेल, कारण आमचा दृष्टिकोन विकासाचा आहे. या भागामध्ये सिंचन व्यवस्था झाली पाहिजे, या भागामध्ये मोठमोठे कॉलेज आले पाहिजे, इंजिनिअरिंग कॉलेज असेल, मेडिकल कॉलेज असेल, या भागाचा संपूर्ण कायापालट झाला पाहिजे. त्या सगळ्या गोष्टी आमच्या मनामध्ये ठासून आहेत आणि आज आमदार आपण पाहतो संजय राठोड यांना आमदार म्हणून पाहिलं, 20 वर्ष आपली वाया गेलेली आहे. मी आपल्या सर्वांच्या समोर सांगू इच्छितो असं एक काम तुम्ही दाखवा जिथे सन्मानाने तुम्हाला बाहेरच्या जिल्ह्यामध्ये, बाहेरच्या मतदारसंघामध्ये सांगता येऊ शकतं. एक काम सुद्धा यांनी केले नाही. सिंचनाच्या संदर्भामध्ये मी सांगतो याचे कुठलीही दृष्टी नाही, कुठलेही विचार नाही. मी 23 त्या ठिकाणी प्रकल्प आणले असतील, धरण बांधले असतील. दारवांडेर मध्ये संजय राठोड एक सुद्धा धरण कुठे बांधले नाही. 20 वर्षामध्ये एक धरण नाही बांधू शकला. विजेच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी केवी केंद्र आपण उभारली, 32 केवीचे.
165 केव्हीचे केंद्र उभारले आणि आज पारसला त्या ठिकाणी पॉवर प्रोजेक्ट 1200 कोटी रुपयाचा त्या ठिकाणी माझ्या वेळेला मी त्या ठिकाणी आणला. पण यांनी एक काम सांगा, 20 वर्षामध्ये कॅबिनेट मंत्री राहिले, मंत्रिमंडळामध्ये बसले, एक तरी विजेच्या संदर्भामध्ये शेतकऱ्याच्या दृष्टिकोनाने प्रोजेक्ट आणला का? बिलकुल नाही. शिक्षणाच्या संदर्भामध्ये यांनी काय केलं? आज संजय भाऊ देशमुखांनी या ठिकाणी संस्था निर्माण केले, अनेक विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपल्या शहरामध्ये शिक्षण घेता येतं, टेक्निकल शिक्षण घेता येतं, ऍग्रिकल्चर शिक्षण घेता येतं, सैनिक स्कूल मधून त्या ठिकाणी आपल्याला शिक्षण घेता येतं, हायस्कूल उभे केलेत, आपल्या परिसरामध्ये केलेत. दारवाडी नेरमध्ये माझ्याकडे जो मतदारसंघ होता त्यामध्ये 26 अशा प्रकारच्या संस्था, जो हायस्कूल असेल, ज्युनियर कॉलेज असेल, कॉलेजेस असतील, टेक्निकल कॉलेज असतील, मी दारवा आणि नेरमध्ये त्या ठिकाणी 27 संस्था आणल्या. संजय राठोड शिक्षणाच्या संदर्भामध्ये कुठे एक हायस्कूल त्यांनी आणलं संत मला तुम्ही दाखवावा, मी कुठले केलं त्याला मुद्दा. मग कशा करता आमदार पण तुमच्या इथं कारखाना कुठं काढलात ते कोणी विचारणार नाही. त्या ठिकाणी एकही कारखाना, साखर कारखाना आम्ही चालवायला त्या ठिकाणी 2 वर्ष घेतला. 3ऱ्या वर्षी त्या साखर कारखान्याच्या पूर्व कर्मचाऱ्यांना मारहाण केली, त्यांचा पेंडा उलटून टाकला. त्या ठिकाणचा विनय कोरे निघून गेले कोल्हापूरला. त्यांनी सांगितलं की तुमच्या इथं आमदार त्या ठिकाणी निकोप असं वातावरण ठेवत नाही, उलट आमच्या कर्मचाऱ्यांना मारलेला आहे. आम्ही कदापिही साखर कारखाना चालवण्याकरता त्या ठिकाणी येणार. गेला कारखाना बंद पडला. सूतगिरणीच्या संदर्भात उभारून राहिलं. संजय भाऊ देशमुख साहेबांनी सूतगिरीच्या मशिनीचं पूजन ठेवलं आणि पूजन 70% 80% मशीन आले. पुढच्या 4 महिन्यामध्ये 6 महिन्यामध्ये सूतगिरणी त्या ठिकाणी कोऑपरेटिव्ह स्तरावर शेतकऱ्यांच्या मालकीची त्या ठिकाणी सूतगिरणी उभी आहे. पण या संजय राठोड यांनी 6 वर्षपर्यंत पैसा त्या ठिकाणी सूतगिरणीचा मशिनरी आणण्याकरता काढू दिला नाही. नितीन राऊत साहेब आपले मंत्री झाले, त्यांनी पैसा त्या ठिकाणी काढण्याकरता परवानगी दिली. राहुल ठाकरेंनी ते कारखान्याचे पैसे काढले आणि मशिनरीचं पूजन संजय भाऊ देशमुख साहेबांच्या हाताने घेतलं. पण त्यांच्या पोटामध्ये दुखून राहिलं, कारण कारखाना यांना नको आहे, या ठिकाणच्या मुलांना काम देण्याचं नको आहे. त्यांनी तक्रार केली मंत्र्याकडे की यांचे 20 कोटी रुपये जप्त करा आणि हे सूतगिरणी चालू होऊ देऊ नका. असा कोणी प्रतिनिधी करेल का? अत्यंत खालच्या दर्जाचं काम की काही ते कुठे उद्योग आणू शकत नाही, कुठे विजेच्या संदर्भामध्ये विषय करू शकत नाही, एखादा हायस्कूल आणू शकत नाही, एखादं धरण त्या ठिकाणी ते निर्माण करू शकत नाही. आज आपण पाहिलं ड्रेनेजचा प्रकल्प मी त्या ठिकाणी आणला. नेरला बेंबेवरनं 14 किलोमीटर पाणी मागे घेतलं. पाईपलाईनने सगळ्याच्या शेतामध्ये पाणी. 25,000 एकरामध्ये 12 गावामध्ये पाईपलाईननं पाणी. पाईपलाईनच नाही तर प्रत्येकाला ठिबकच्या माध्यमातून पाणी मिळेल. कॅम्प्युटर सिस्टीमना कोणाला पाणी पाहिजे त्याला पाणी द्यायचं, कोणाला कमी पाहिजे, कोणाला त्या पाणी नाही पाहिजे शेताला, तर 14 किलोमीटरवरचं बटन दाबल्यानंतर त्याचं पाणी बंद होईल. इस्रायलमध्ये जो विचार करतो तो प्रकल्प 500 कोटी रुपयाचा नेर भागामध्ये त्या ठिकाणी आणला. पण संजय राठोड यांनी त्या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये अधिकाऱ्यांना हाकलून दिलं, कर्मचारी त्या ठिकाणी येऊ दिले नाही आणि तो प्रकल्प त्या ठिकाणी मात्र 3 वर्षापासून बंद ठेवण्याचं काम त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्याच्या आधारावर यांनी करून दाखवलं. काय डेव्हलपमेंट करणार? साखर कारखाना बंद करण्यासाठी तुम्ही पावलं टाकता. सूतगिरणी उभारू नये म्हणून तुमचा कल्पना असते. कुठले 500 कोटी त्या ठिकाणचा डेअरी प्रकल्प तो उभारू देत नाही. तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी आहे की नाही की या मतदारसंघातील लोकांनी 4 वेळा तुम्हाला निवडून दिलं, त्यांच्या प्रती तुमचं काही देणं लागते की नाही? परंतु त्या संदर्भामध्ये कुठेही भूमिका त्यांनी घेतली नाही. उलट नकारात्मक लोकांच्या नकारात्मक अशा प्रकारची सातत्याने भूमिका घेतली. विकासाची भूमिका यांना घेता आली नाही. म्हणून आपल्या सर्वांना नम्रपणे विनंती आहे, आज आपल्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी आपण पाहिलं असेल दिग्रस मध्येच मी जिनबाई हायस्कूलमध्ये त्या ठिकाणी शिक्षण घेतलं. सेरी बिल्डिंग आपल्या समोरच आहे, जाता येता आपल्याला दिसते. त्या वरच्या मजल्यावर 2 वर्ष मी राहिलो विद्यार्थी म्हणून आणि या ठिकाणचे अनेक मित्र माझे मित्र झाले आणि त्यांच्याशी माझे मनापासून नातं जुळलं. एक चांगल्या प्रकारे एक काम करणारा एक त्या ठिकाणचे एक कार्यकर्ता म्हणून आपल्या दिनबाई हायस्कूलने मला घडवलं
मी या दिनबाई हायस्कूलमध्ये सुधाकर नाईक साहेब मुख्यमंत्री झाल्यावर सगळ्या विद्यार्थ्यांनी दिनबाई हायस्कूलमध्ये माझा सन्मान सत्कार वसंतराव नाईक साहेब मुख्यमंत्र्यांच्या हाताने केला. कारण तशा प्रकारे सन्मानाचं काम आपण केलं तर लोक सन्मान करतात. तुम्ही कोणतं कृत्य केलं, कोणत्याही मतदारसंघात दुसरीकडे तुम्ही गेला, जिल्ह्यात गेला, तुम्हाला विचारलं का कोण आमदार तुमचे आहेत, तुम्ही नाव घेतल्याबरोबर तुमची मान शर्मेने खाली जाईल. मतदारसंघामध्ये छाती वर करून तुम्हाला त्या ठिकाणी बोलता येणार नाही. अशा प्रकारचं कृत्य त्या ठिकाणी जे नाव आपल्या चव्हाण मुलगी ज्यांची ज्या पद्धतीनं त्यांच्या पोटामध्ये अपत्य होतं, दोघांचीही त्या ठिकाणी हत्या घडण्याचं काम ज्यांनी केलं त्यांना आपण पसंती करणार आहोत. विकासाचा दृष्टिकोन नसताना आपण पसंती करणार आहोत की कुठल्या विचारांना आपण मतदान करू, कुठल्या विचारांचे मतदान मागू शकतात. फक्त पैसा आहे. मी भरपूर झेंडे लावू शकतो, पोस्टर लावू शकतो, माझे मोठमोठे पोस्टर दाखवू शकतो की मला पहा. अरे तुला कोण काय करणार? 20 वर्ष वाया गेली आमची, कुठे काही केलेलं नाही. मी आपल्याला खात्रीला सांगतो त्या संजय भाऊ देशमुख यांच्यामुळे संपूर्ण मतदारसंघामध्ये जे वातावरण आहे, दिग्रस क्षेत्रामध्ये वातावरण आहे, जागामध्ये आहे, नेहमीमध्ये आहे. आणि हे सगळं क्रेडिट त्यांनी ज्या पद्धतीनं पार्लमेंटची निवडणूक लढवली, जिंकली आणि लोकांना विश्वास दिला की मी या क्षेत्राचा विकास केल्याशिवाय राहणार नाही. आणि माझ्या पाठीमागे येऊन त्यांनी सांगितलं की आपल्याला डबल इंजिनने हातात हात घालून मजबूतीने हात पकडून एक विकास करायचा आहे, दिग्रस शहराचा करायचा आहे, दिग्रस परिसराचा करायचा आहे. त्यामुळे माझ्या लहान भावासारखे त्यांना आम्ही एकत्रपणे, तुम्ही कुठल्याही त्या ठिकाणी काही सांगा, विकासात्मक कुठलेही काम त्या ठिकाणी सांगा, संजय भाऊंच्या मदतीनं दिल्लीवरून जरी करायचं काम पडलं तर आपण काही तासात काही दिवसामध्ये ते मंजूर करून आणू शकतो. आणि आपल्या इथं कुठलीही कल्पना तुम्ही करा, ह्या गोष्टी झाल्या पाहिजे. पण आम्ही पाहतो यांना काही विकासाची चाळ नाही. प्रत्येक दिवसात काही ना काहीतरी खाणं, काही मिळते का ते पाहत राहणं. तुम्हाला माहित असेल की दारव्याला मी आमदार असताना 2 कोटी रुपयाची योजना पिण्याच्या पाण्याची आणली टेकडीवर. ती योजना चालू केली. शहरामध्ये पाणी त्यावेळेला पुरवलं जात आणि यांनी 50 कोटी रुपये पिण्याच्या पाण्याकरता खर्च केले. कोणी? संजय राठोडे. काय काय केलं असेल त्याच्यामध्ये माहित नाही. परंतु आज दारवा शहरामध्ये मी 2 कोटी रुपयाची योजना केली तरी दारवा शहर पाणी पित आहे. एक बूंद सुद्धा हे 50 कोटी रुपये खर्च करून दारवा शहरामध्ये आणू शकले नाही. ही वास्तविकता, ही कर्तबगारी यांची आहे. पुढे याने दिग्रसमध्ये आश्चर्य आहे. मला तुमचं नगराध्यक्ष त्यांनी बोलावलं, भाऊ असं असं होऊन राहिलं, असं असं होऊन राहिलं. काय होऊन राहिलं? नाही म्हणजे 34% जास्त किमतीनं टेंडर द्या अमुकच ठेकेदाराला. म्हणून संजय राठोड माझ्या पाठीमागे लागले. मी देणार नाही म्हणे. चांगली गोष्ट आहे. तुम्ही देणार नसेल आणि तुमचं म्हणणं बरोबर आहे तर तुमच्या पाठीमागे मी उभा आहे. तुम्ही उद्याच्या उद्या कलेक्टरकडे या, त्या ठिकाणी भेटा. ते आले, कलेक्टरला भेटले. 34% अभावनं द्या म्हणून सांगत होते. 34%. ते म्हणजे नाही मी 34 नाही 6% अभाववाल्याला द्यायला मी तयार आहे. तू 34% म्हणून राहिले. म्हटलं बिलकुल द्यायचं नाही. तू हिंमत ठेव, मी तुझ्या पाठीमाग आहे. 15 दिवसामध्ये काय झालं पता नाही, काय सेटलमेंट झालं दुखाचं झालं ते योजनेची टेंडर पास. म्हणजे काय शेवटी पैसे खाण्याचंच काम तुम्ही करता. पूल त्या ठिकाणी फुटगा म्हणून गाव आहे, त्यानंतर पूल त्या ठिकाणी बांधला. मी 6 लाखामध्ये पूल बांधला होता 25 वर्षापूर्वी. 6 लाखामध्ये त्यांनी त्याच नदीवर 1.5 कोटी, 1.5-2 कोटी रुपयाचा पूल त्या ठिकाणी बांधला. 1.5-2 कोटी रुपयाचा पूल 6 महिन्यामध्ये पुरामध्ये वाहून गेला. एवढा मोठा पूल, मी 6 लाखामध्ये बांधलेला पूल आजही जसा तसं उभा आहे. त्याच्यावरूनच त्या लोकांची वाहतूक सुरू आहे. काम कसं करावं? प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही भ्रष्टाचार कराल तर कसं लोकांपर्यंत पाणी पोहोचणार? कसं त्या पुलं मजबूत राहणार? आज आपल्या दिग्रस दारव्याचा रस्ता किती वर्षापर्यंत रखडावा?
अहो काय त्याचे हाल झाले, ठेकेदाराचे काय हाल झाले. आपल्या हर्सूलला मी त्या दिवशी गेलो, मला सांगितलं संजय भाऊ की 7 लोक या ठिकाणी आमच्या गावामधली गेली, 7 लोक गेली त्या पुलावर आणि या रस्त्याच्या खड्ड्यामुळं. खड्ड्यातून उसळला, दुसरं वाहन आलं की त्यांनी त्या ठिकाणी चिरडल्या गेलं. या दोषी कोण आहे? दोषी भ्रष्टाचारी असलेला व्यक्ती आणि याच्यामध्ये भ्रष्टाचार करणारे प्रतिनिधी हेच आहेत आपले प्रतिनिधी. आणि अशा प्रतिनिधींना आपण पुढे करणार आहात का, हा सगळ्यात मोठा आपल्या समोरचा प्रश्न आहे. आता ती वेळ आलेली आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की 20 तारखेला आपण आपल्या भागामधला मतदान आहे आणि मतदान आपण त्या ठिकाणी मला करावं. आपला सर्वांचा आशीर्वाद द्या. सर्वांना मी ओळखतो असं नाही, परंतु संजय भाऊ देशमुख साहेब यांना सगळेजण ओळखतात. कोणतेही काम असले ते तडकाफडकी तुमचे करतात आणि ते जे काही सूचना मला दिग्रजच्या संदर्भामध्ये देतील, परिसराच्या संदर्भात देतील, त्या मतदारसंघाच्या संदर्भात देतील, ते पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे. खात्रीलायक आपल्या सर्वांना सांगतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो. अन्ना नो मातलाडो अन्ना. आणि या संदर्भात नाही गोष्टी आहेत. आता मी ते संजय भाऊ सांगतात, रामगिरी महाराजांचं असेल किंवा त्या ठिकाणी हे काय एकाकडे वक्तव्य आपल्याला असं वाटतं की अशा प्रकारचे लोकांना सुळावर चढवलं पाहिजे. त्या ठिकाणी जे द्वेष निर्माण करतायत, त्या ठिकाणी कोणत्याही धर्माविषयी त्या ठिकाणी उल्लेख करतायत, त्यांचा अपमान करतायत, समाजामध्ये चिथवण्याचं काम करतायत, त्याला फासावर चढवायला पाहिजे. पण या संजय राठोडचा नेता त्या ठिकाणचा देशमुख आपला शिंदे मजबूतीनं त्या ठिकाणी निषेध केला पाहिजे. काय वाईट आहे? कोणत्याही धर्माचा असो, हिंदू धर्माचा असेल तरी खपून घेणार नाही, मुस्लिम धर्माचा असेल, बौद्ध धर्माचा असेल, ख्रिश्चन धर्माचा असेल तर कोणी आपल्या देशामधल्या नागरिकांनी खपून घेतला कामा नये. पण त्याचा उल्लेख नाना नाण्याचा ते छोकरं काय म्हणताय तुम्ही, काय इतकू सर जबा इतकुशी वाचतं एवढं तो काय अरे सोडा. काय काय विचार काय नाही आहे, ते झिरो आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे त्यांचं आता काही चालत नाही. त्यांनी जर बोंबललं नाही तर बीजेपी त्यांना काही वाढणार नाहीत म्हणून हे बोंबलणं सुरू आहे. हे आपल्या सर्वांना माहीत आहे. त्याची दखल घेण्याची गरज नाही. सर्वांना विनंती करतो की 20 तारखेला होणारं मतदान हे पहिल्या नंबरचं चिन्ह आहे. पाहण्याची गरज नाही. पहिल्याच नंबरच्या चिन्हाला 1 नंबरचं चिन्ह आहे. आपण सर्वांनी मतदान करावं, संजय या चिन्हाला मतदान करावं अशा प्रकारची विनंती करतो आणि ह्या निमित्ताचे माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद.